हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर मी आज तुमच्यासोबत एक पारंपरिक आणि महाराष्ट्रीयन रेसिपी शेअर करणार आहे. मसाला वांगी, यालाच आपण भरली वांगीसुद्धा म्हणतो. तर मी एका कढईमध्ये अर्धा वाटी शेंगदाणे, अर्धा वाटी खोबऱ्याचा कीस, 2 चमचा तीळ आणि 2 चमचा धने असं टाकून भाजून घेतलं आहे. तांबूस येईपर्यंत भाजून घेतला आहे. त्याला आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्या वाटणामध्ये आपल्या किचनमधील बेसिक मसाले जसं तिखट, मीठ, हळद आणि धण्याचे पूड हे सगळं टाकून त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. हा झाला आपला सुखा मसाला तयार. तर याला थोडा वेळ बाजूला ठेवून आता वांगे छान स्वच्छ धुवून घेतले आहेत. त्याला छान कोरड्या कापडाने, सुती कापडाने पुसून घ्यायचे आहेत. आणि हा जो आपण मसाला तयार केलेला आहे तो आता या वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. तर छान आतमध्ये वगैरे भरून घ्यायचा आहे हा मसाला. तर हा मसाला भरून झाल्यानंतर आपण याच्यासाठी ग्रेव्ही तयार करणार आहोत. तर ग्रेव्हीसाठी मी एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतलं आहे. त्यामध्ये टाकला आहे आता कढीपत्ता, 7 ते 8 पाकळ्या कढीपत्ता टाकला आहे. आणि त्यामध्ये आता थोडं मोहरी टाकली. मोहरी टाकल्यानंतर एक कांदा बारीक चिरून टाकलेला आहे. याला छान परतून घ्यायचं आहे. कांदा छान तांबूस येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर आता याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसणची पेस्ट टाकून घेतली आहे. ते पण छान भाजून परतून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहे तेलामध्ये. आता एका टोमॅटोची प्युरी मी करून याच्यामध्ये टाकलेली आहे. तर ती पण छान परतून घ्यायची. आता आपले रोजचे बेसिक मसाले तेच: हळद, तिखट, 2 चमचे तिखट, हळद, मीठ, धण्याचे पूड आणि हे पण छान टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. छान तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे. जेव्हापर्यंत तेल सुटणार नाही तेव्हापर्यंत हे छान परतून घ्यायचं, शिजवून घ्यायचं आहे. आता आपण जे मसाला भरलेले वांगे होते ते याच्यामध्ये टाकून घेऊया. छान फिरवून मस्त वाफेवर शिजवून घेऊया. त्याला झाकून ठेवायचं आहे. 2 मिनटं वाफेवर शिजवून घ्यायचं आहे. अधूनमधून बघत राहायचं आहे ते, कारण जेणेकरून बुडाला लागले नाही पाहिजे त्यासाठी. आता यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आहे. त्याला अजून शिजवून घ्यायचं आहे. 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायचं आहे छान. आणि आता वरून कोथिंबीर टाकून ही आहे आपली मसाला वांग्याची भाजी तयार. तुम्हाला आवडली